नमस्कार, सुप्रभात. मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि आता घेणार आहोत राज्यासह देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 100 बातम्यांमधून. शिवसेनेच्या घटना दुरुस्तीचे ठराव आणि उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुखपदी निवड आयोगाला कळवली होती. कागदपत्र दाखवत अनिल परब यांचा दावा. 2013 आणि 2018 ची घटना दुरुस्ती निवडणूक आयोगाला कळवली होती. पोचपावती दाखवत परबांचा दावा. उद्धव ठाकरे यांची 2018 मध्ये पक्षप्रमुख म्हणून केलेली निवड आणि ती घटना निवडणूक आयोगाकडे जमा केलेली नाही, ते साफ खोटं सांगत आहेत. राहुल नार्वेकरांचा ठाकरे गटावर आरोप. माझा निर्णय सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईननुसारच कोर्टानं सांगितल्याप्रमाणेच राजकीय पक्ष ठरवला. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर राहुल नार्वेकरांचं स्पष्टीकरण. माझं पद अवैध तर मग फडणवीसांनी मुख्यमंत्रीपद कुणाच्या पाठिंब्यावर उभवलं? अमित शहा 2019 मध्ये पाठिंब्यासाठी मातोश्रीवर का आले? उद्धव ठाकरे यांचा सवाल. खोटं बोला पण रेटून बोला अशी त्यांची अवस्था. झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपेचं सोंग घेणाऱ्यांना नाही. यापुढे मी कुठलं देखील स्पष्टीकरण देणार नाही, नार्वेकरांचं वक्तव्य. शिवसेनेच्या दिग्गज नेत्यांना ज्या माणसामुळे बाहेर पडावं लागलं त्यांच्याच हातून पक्ष सुटला. शर्मिला ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. ही चीड आहे. धडधडीत खोटं बोलणाऱ्यांविरोधात राग आहे. नार्वेकर यांनी अध्यक्ष म्हणून निर्णय देताना पारदर्शकपणा ठेवला नाही. खासदार अनिल देसाई यांची नार्वेकरांवर टीका. ठाकरे गटाची महापत्रकार परिषद नाही तर हास्य जत्रा होती. ड्रामा, ॲक्शन आणि हास्य जत्रा असणारा इव्हेंट होता. ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर आमदार संजय शिरसाट यांची टीका. कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी ठाकरे गटाचा आटापिटा. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर भरत गोगावलेंची टीका. निकाल बाजूने लागला तर विश्वास, विरोधात लागला तर कोर्टावर देखील सवाल. ठाकरे गटाच्या पत्रकार परिषदेवर गोपीचंद पडळकरांचा निशाणा. खिचडी, बॉडीबॅग, लशीमध्ये कमिशन खाणाऱ्यांना जागा दाखवणार. कोरोना काळामध्ये भ्रष्टाचार करून प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाल्लं. देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका. सगेसोरे या शब्दावरून झरांगे आणि सरकारमध्ये जवळपास मार्ग निघाला. जातीय विवाहातील मुलामुलींच्या नोंदींवरून दाखले मिळणार. बच्चू कडू यांची माहिती. उद्यापर्यंत आवश्यक बदल केल्यास जरांगे भूमिका मांडणार. सगेसोरे आणि नोंदींवरून 20 तारखेच्या आत मार्ग निघाल्यास मुंबईमध्ये आंदोलन नाही. जरांगेंची माहिती. तर 54 लाख नोंदींवरून 20 जानेवारीच्या आतच जात प्रमाणपत्र द्या, सरकारकडे मागणी. पहिल्याच दिवशी 70,000 कोटींचे सामंजस्य करार. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत दावोसमध्ये. ग्रीन हायड्रोजन प्रकल्पासाठी आयनॉक्स एअरसोबत 25,000 कोटींचा करार. दावोसमध्ये संयुक्त अरब अमिरातीचे वाणिज्य मंत्री अब्दुल्ला बिन टौक आणि लुलू हायपर मार्केटचे कार्यकारी. महाराष्ट्रातील गुंतवणूक संधी आणि त्या क्षेत्रामध्ये दीर्घकालीन संबंध वाढवण्यावर चर्चेत भर. देशातील मोठ्या उद्योग समूह असलेल्या BC जिंदाल यांच्याशी 41,000 कोटींच्या सामंजस्य करारावर दावोसमध्ये स्वाक्षऱ्या. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये सामंजस्य करार. महाराष्ट्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा हब निर्माण करण्यासाठी महाप्रीत आणि अमेरिकेच्या प्रिडिक्शन यांच्यामध्ये 4,000 कोटींच्या गुंतवणुकीचा करार. करारामुळे महाराष्ट्रामध्ये नाविन्यपूर्ण असा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रकल्प उभा राहणार. हिंदी चित्रपट सृष्टीतील महत्त्वाचा फिल्मफेअर सोहळा 27 जानेवारीला पार पडणार. मात्र दरवर्षी मुंबईत होणारा फिल्मफेअर सोहळा यावर्षी गुजरातमध्ये होणार. आधी महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला नेले. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची भाजपवर टीका. मुंबईला कमजोर करण्याचा अजून एक पुरावा. दरवर्षी मुंबईमध्ये होणारा मानाचा फिल्मफेअर अवॉर्ड आता गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटीमध्ये होणार. आधी प्रकल्प पळवले, डायमंड व्यवसाय पळवला, आता फिल्मफेअर अवॉर्ड देखील पळवला. जयंत पाटलांची जोरदार टीका. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देऊन बाबासाहेबांकडून अन्याय. न्यायव्यवस्थेमध्ये आरक्षण न देणं 80% समाजावर अन्याय. आरक्षणावरून जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य. प्रकाश आंबेडकरांना राहुल गांधींकडून भारत जोडो न्याय यात्रेचं निमंत्रण. आधी इंडिया आघाडीत घ्या, मग भारत जोडो यात्रेत येतो. राहुल गांधींच्या निमंत्रणावर प्रकाश आंबेडकरांची नवी अट. केंद्रानं तिसऱ्यांदा जॉईंट सेक्रेटरी या उच्चपदासाठी डायरेक्ट भरती केली. सर्व अभिजन वर्गातील 19 पदं भरली. जितेंद्र आव्हाड यांची टीका. पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीमध्ये दिल्लीत भाजपची बैठक. बैठकीमध्ये भाजपच्या 156 नेत्यांची हजेरी. केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, अमित शहांचं भाजप नेत्यांना आवाहन. दिल्लीतील भाजप बैठकीमध्ये महायुतीचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची माहिती. भाजप 32, शिंदे गट 10 तर अजित पवार गटाला 6 जागा मिळणार असल्याची माहिती.
दीड वर्षांपूर्वी महायुती झाली, त्याच्या 2 वर्ष आधीच भाजप आणि राष्ट्रवादीची युती झाली. माजी मंत्री आणि फडणवीसांचे निकटवर्तीय परिणय फुके यांचा गोंदियामध्ये गौप्यस्फोट. 2024 मध्ये अजित पवार मुख्यमंत्री होतील. दिल्लीतील 2 बड्या नेत्यांचा अजित पवारांवर विश्वास. अजित पवार गटाच्या अमोल मिटकरी यांचं वक्तव्य. रत्नागिरी लोकसभेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच. शिंदे गटाचा दावा असतानाच माजी खासदार निलेश राणे समर्थक देखील सक्रिय. सोशल मीडियावर भाजप कार्यकर्त्यांच्या पोस्ट. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं भाजपला खुलं आव्हान. धाराशिवमध्ये उमेदवारी द्यायला भाजप घाबरत आहे. भीती नसती तर आतापर्यंत उमेदवार कामाला लागला असता. ओमराजेंची भाजपवर टीका. विचारांचं राजकारण आज राहिलं नाही. एकमेकांचा वचपा काढायचं राजकारण सुरू झालंय. सध्याच्या राजकारणावर जयंत पाटील यांचं भाष्य. जयंत पाटील उत्तम प्रशासक, त्यांची राजकीय उंची मोठी. राजाराम बापूंचा आदर्श पुढे नेण्याचं जयंत पाटील काम करतायत. शरद पवार यांच्याकडून जयंत पाटलांचं कौतुक. शरद पवार संसदेचे भीष्म पितामह म्हणून काम करतात. सर्वाधिक वेळा लोकशाहीमध्ये निवडून येणारे खासदार शरद पवार. शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांच्याकडून शरद पवारांचं कौतुक. सांगलीमध्ये शरद पवारांच्या हस्ते राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्याचं उद्घाटन. शहरातील स्टेशन चौक इथं पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन. सांगलीमध्ये राजाराम बापू पाटलांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावेळी शरद पवार स्टेजवर असतानाच शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची अचानक एंट्री. जयंत पाटील यांच्याकडून अनिल बाबर यांना खुर्चीवर बसवण्याची विनंती. ठाकरे कुटुंबाचं कथित 19 बंगल्यांच्या घोटाळ्याप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी. आधीच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं किरीट सोमय्यांना फटकारलं होतं. एकनाथ खडसे यांच्याकडून गिरीश महाजन यांच्या विरोधामध्ये 1 रुपयांचा बदनामीचा दावा दाखल. महाजनांनी खोटे आरोप करून बदनामी केल्याचा खडसेंचा आरोप. बदनामी प्रकरणी महाजनांविरोधात फौजदारीचा गुन्हा दाखल. राष्ट्रवादीचे आमदार अपात्रतेबाबतची सुनावणी. दोन्ही गटाच्या सदस्यांना फेरसाक्षीसाठी 20 जानेवारीपासून बोलावण्यात येणार. 31 जानेवारीपर्यंत विधानसभा अध्यक्ष निर्णय देण्याची शक्यता. सोलापूरच्या कुंभारीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची 19 जानेवारीला सभा. सभेसाठी 5 लाख स्क्वेअर फुटांचा मंडप उभारला जातोय. 1 लाख कामगार या सभेला उपस्थित राहणार. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आज सोलापूर दौऱ्यावर. पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बावनकुळे वॉरियर्स सोबत संवाद साधणार. खासदार संजय राऊत आज पुणे दौऱ्यावर. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार. सोलापूरच्या करमाळ्यातील आदिनाथ कारखाना वाचवण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांची बैठक. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठक. रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाबाबत ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी आक्रमक. मध्यरात्री तपासणीसाठी वैद्यकीय अधिकारी नसल्यानं संताप. प्रशासनाला धारेवर धरत रुग्णालयाला टाळं ठोकण्यात. पिंपरी चिंचवड शहराचा पाणीपुरवठा देखील उद्या बंद राहणार. शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 22 गावांमधील 23 विहिरी अधिग्रहित. दाबली गावात पहिला टँकर सुरू. पुढील काही दिवस उत्तर महाराष्ट्रासह राज्याच्या अनेक भागात थंडीची वाढ होण्याचा अंदाज. दिल्लीसह उत्तर भारतात थंडीची लाट. मुंबईत देखील थंडीची चाहूल. मुंबईच्या कमाल आणि किमान तापमानामध्ये लक्षणीय घट. किमान तापमान 20 अंशांखाली तर कमाल तापमान देखील 30 अंशांपेक्षाही कमी. पुणे शहरातील गारठा वाढणार. किमान तापमानात सरासरी 1 ते 2 अंश सेल्सिअसनं घट. कमाल तापमान कायम राहण्याची शक्यता. रत्नागिरीच्या चिपळूण शहरातील पाईपलाईन फुटली. गटारीचं काम चालू असताना पाईपलाईन फुटली. हजारो लिटर पाणी वाया. अटल सेतूवरून 2 दिवसात 80,000 प्रवाशांचा प्रवास. सागरी सेतू प्रवासी वाहन चालकांच्या पसंतीला उतरल्याचं निदर्शनास. अर्थसंकल्पासाठी 23 जानेवारीपर्यंत सूचना पाठवा. मुंबई महानगरपालिकेचं नागरिकांना आवाहन. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सादर होणार. पीएमपीएमएल डिझेल बसचं इलेक्ट्रिक बसमध्ये रूपांतर करणार. पीएमपीएमएल कडून बसची चाचणी करण्यास सुरुवात. 60 लाख रुपयांचा खर्च. सरकारच्या मुद्रांक विभागाच्या अभय योजनेला अल्प प्रतिसाद. 2000 कोटी रुपये निधी शासनाच्या तिजोरीमध्ये जमा करण्याचं मुद्रांक विभागाचं उद्दिष्ट. पुण्यामध्ये महावितरण वीज मंडळाच्या कामांचा आक्षेप. गोखले संस्थेच्या पाहणीमध्ये अनेक गैरप्रकार उघडकीस. मुंबई महानगरपालिकेचं फेब्रुवारीच्या पहिल्याच आठवड्यामध्ये बजेट. मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वाढीची शक्यता नाही. मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक लांबणीवर. 2 आठवड्यामध्ये सिनेट निवडणूक घेण्याचे आदेश देण्याची मागणी करणारी याचिका कोर्टानं फेटाळली.
मध्य रेल्वेच्या भायखळा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती रुग्णालयामध्ये श्रवण यंत्र उपलब्ध। मध्य रेल्वे मुख्यालयातील महाव्यवस्थापक सभागृह इथं आयोजित समारंभात श्रवण यंत्र प्रदान। मुंबईतील दिघा रेल्वे स्थानकातील त्रुटी भविष्यामध्ये त्रासदायक। दिघा रेल्वे स्थानकाला ठाणे बेलापूर मार्गावरून प्रवेशद्वार असल्यामुळे वाढत्या गर्दीमुळे नागरिकांना त्रास। आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानच्या समितीच्या मुख्य विश्वस्तपदी राजेंद्र उमाप यांची निवड। समितीच्या मासिक सभेमध्ये निवड। मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी संदीप गव्हाणे याचा परभणी ते मुंबई सायकलनं प्रवास। 600 किलोमीटर प्रवास करून मुंबई गाठणार। पुण्याच्या भोर पंचायत समितीसमोर आंदोलन करत आशा सेविकांची जोरदार घोषणाबाजी। आरोग्यमंत्र्यांनी मान्य केलेल्या मागण्यांचे निर्णय अद्यापही पूर्ण न झाल्यानं सेविकांचा संप। पुण्याच्या आंबेगावमधील मंचरमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं ठिय्या आंदोलन। संपामुळे आदिवासी भागातील चिमुरड्यांचं पोषण आहाराअभावी मोठे हाल। राज्यव्यापी संपाकडे जळगावातील आशा सेविकांची मात्र पाठ। 15 ते 20 आशा सेविका संपामध्ये सहभागी नाहीत। वीरशैव लिंगायत समाजाच्या शिवा संघटनेला 28 वर्ष पूर्ण। परभणीमध्ये 28 जानेवारीला शिवा संघटनेचा वर्धापन दिन साजरा होणार। मुंबई विमानतळावर DRIकडून 2,58,00,000 किमतीचं 4 किलो सोनं जप्त। सौदी अरेबियातील जेहाद शहरातून आलेल्या 2 प्रवाशांकडे प्रत्येकी 1 किलो सोनं सापडलं। रेल्वेमध्ये गर्दीचा फायदा घेऊन मूल्यवान वस्तू आणि मोबाईल चोरणाऱ्या सराईत चोरट्यांना बेड्या। मोबाईलसह 27,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त। कल्याण लोहमार्ग पोलिसांची कारवाई। पनवेलमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये आता घट। पोलीस आयुक्त पंकज डहाणे आणि त्यांच्या टीमच्या विशेष कामगिरीनं नागरिकांकडून समाधान व्यक्त। नंदुरबार बाजारपेठेमध्ये मिरचीची आवक वाढली। 2 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची बाजारपेठेत दाखल। विक्रमी आवक झाल्यानं मिरचीच्या दरात मात्र घसरण। धुळ्याच्या सिंदखेडा तालुक्यामध्ये कापसाला योग्य भाव नसल्यामुळे खरेदी केंद्रावरून कापूस माघारी नेण्याची शेतकऱ्यांवर वेळ। कापसाला भाव देण्याची शेतकऱ्यांची मागणी। वर्ध्याच्या आर्वीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी कापूस पेटवून प्रतिकात्मक आंदोलन केलं। कापसाला प्रति क्विंटल 10,000 रुपये भाव देण्याची मागणी। कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारापुढे कापूस पेटवून आंदोलन। जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भारत मुक्ती मोर्चाचा ईव्हीएम मशीन विरोधात मोर्चा। बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मोर्चेकऱ्यांची मागणी। 5 वर्ष उलटून देखील घरकुल मिळत नसल्यानं लाभार्थ्यांचा जळगाव महापालिकेवर मोर्चा। आयुक्तांनी घरकुल देण्याचं आश्वासन दिल्यानंतर नागरिकांचं आंदोलन मागे। जळगावमध्ये ईव्हीएम मशीन विरोधात भारत मुक्ती मोर्चा आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी। मोर्चामध्ये महिलांसह चिमुकल्यांचा देखील सहभाग। धुळे जिल्ह्यातील 354 ग्रामपंचायतमध्ये घनकचरा व्यवस्थापनाचं काम पूर्ण। उर्वरित 48 गावातील कामं अंतिम टप्प्यात। नांदेड जिल्ह्यामध्ये 6 वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्यानं खळबळ। चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात निष्पन्न। पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू। नाशिकमधील स्वच्छ सुंदर बसस्थानक मोहिमेच्या पहिल्या 2 सर्वेक्षणामध्ये येवला बसस्थानक प्रथम। 3ऱ्या सर्वेक्षणासाठी स्थानकावर सुशोभीकरणासह आकर्षक भित्तिचित्रांची सजावट। प्रभू श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्येमध्ये दीपोत्सव। शरयू तीरावर आरतीसाठी भाविकांची मोठी गर्दी। शरयू घाट हजारो दिव्यांनी उजळला। अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मुंबईच्या बोरिवलीमध्ये 1 लाख लाडू बनवण्याचं काम सुरू। जितेंद्र डेअरी वतीनं 1 लाख लाडू बनवण्यात येणार। धुळ्याच्या पांजरा नदीपात्रामध्ये राम मंदिराची प्रतिकृती साकारण्याचं काम सुरू। 110 फूट लांब आणि 60 फूट उंच या आकाराचं मंदिर हुबेहूब अयोध्येतील राम मंदिराप्रमाणे असणार। भंडाऱ्यामध्ये विविध ठिकाणी श्रीराम मूर्ती प्रदान करण्याचा उपक्रम। अनुगामी लोकाभिमुख महाअभियान या संस्थेकडून उपक्रम राबवण्यात आला। पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्याकडून अनोखा वाढदिवस साजरा। 20 विद्यार्थ्यांचं शैक्षणिक पालकत्व स्वीकारत वाढदिवस साजरा केला। अहमदनगरच्या नेवासा तहसील कार्यालयासमोर धनगर समाजाचा आरक्षणासाठी ढोल बजाव आंदोलन। धनगर आणि धनगड या शब्दाचा घोळ मिटवण्याची मागणी।